मिरज तालुक्यातील कुपवाड येथे स्वातंत्र्यदिनी घडलेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांच्या वतीने मिरज बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला मिरज शहरातील व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवून निषेध आंदोलनाला पाठिंबा दिला। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून अभिवादन केले। त्यानंतर मिरज बंदचे आवाहन करत शहरातून निषेध फेरी काढण्यात आली। कुपवाड येथील हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। मिरज शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा अन्याय विरोधातील एकजुटीचा आणि शांततामय निषेधाचा संदेश असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले। या निषेध फेरीत चंद्रकांत मैगूर, विजय शिंदे, गजानन मोरे, सूर्यकांत शेगणे, विनायक सूर्यवंशी, सागर वनखंडे, किरण कांबळे, संतोष दाणेकर, प्रकाश अहिरे, उमेश हारगे, संजय वाले, ओंकार गोटखिंडे, आकाश चव्हाण, रोहित चौगुले, महादेव हुलवान, संदीप कदम, संदीप कबाडे, दीपक तावरे, श्रीकांत महाजन, प्रवीण यादवाडे, लतिका शेगणे, रुक्मिणी आंबेगेरी, भारती शिंदे, हसीना मुल्ला, सुनीता राणा, सुहाना नदाफ, शाकिरा जमादार, स्नेहल माळी, सरोजिनी माळी, ज्योती केंगार, नासो पटेल, समीना हवलदार व बहुसंख्येने मिरजकर नागरिक उपस्थित होते। काल आम्ही मिरजकर जनतेच्या वतीनं व सर्व नागरिकांच्या वतीनं मिरज बंदची हाक दिलं होतो। ते सर्व व्यापारी संघटना असू दे, सर्व या मिरजेतील दुकानदार असू दे, त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे। एक देखील दुकान उघडं ठेवलेलं नाही। सर्वप्रथम त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा मी आभार मानतो, कारण मला एक सांगायचं आहे, ह्या ज्या परिषेकनं जे केलेलं आहे की अशी कृत्य करणाऱ्या या परिषेकला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ह्याला फाशी द्यायला सांगितलं, त्या राजाच्या पाटलाचं नुसतं नाव काढल्यानंतर अशा या परिषेकला भर चौकात नागरिकांमध्ये सोडून त्याला तुडवून मारायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। मी म्हणतो, त्याला का ट्रीटमेंट चांगलं देत आहे, पोलीस प्रशासनाला पण सांगतो, एखाद्याचं पाय आणि डोकं जर छाटलं तर ते त्वरित काम थांबणार आहे। अहो, काय केलं त्या महिलांनी विचार करा, त्या काय केलं त्या पुरुषांनी। आज 10 आणि 12 वर्षाची त्यांची मुलं आहेत, त्याचा कोण विचार करणार। आणि खरंच सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांनी ते काल आम्ही बघितलं, SP साहेबांना फोन केलं, त्वरित त्यांच्यावर कारवाई करून कडकात कडक त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। खरंच मिरजकर नागरिकांच्या वतीनं त्यांचं मी स्वागत करतो। आणि परिषेकला तुम्ही रस्त्यावर सोडा, हे लोक गप बसणार नाही, त्याला तोडवून मारतील। आणि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालून तिथनं पूर्ण व्यापारपेठ असू दे, पूर्ण मिरज शहरामध्ये असू दे, शराबकट्टा असू दे, यांनी बंद करून कडकडीत त्याचं हे केलेलं आहे। त्यांचं मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये असंच आपली एकजुटी दाखवून त्यांना धडा शिकूया एवढं या ठिकाणी सांगतो।